तर मित्रांनो, आज आम्ही गेलतो पुण्यातील महाप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरात. घाईघाईमध्ये आपला स्टार्टिंगचा इंट्रो करायचा पण राहिला, म्हणून आपण असा इंट्रो करतो. तेवढं ॲडजस्ट करून घ्या भावांनो. आम्ही चाललो आता वडापाव खायला. आडवा काढायचा बाकी होता. तर दोस्तांना आपण मस्त आता वडापाव खाऊन घेतला आणि भावांनो नंतर पोहोचलो आपण मेन पुण्यामध्ये. आणि भावांनो तुम्हाला तर माहितीच असेल, हा आहे शनिवार वाडा. आणि मंदिराच्या एरियात खूपच ट्रॅफिक असते भावांनो. या ट्रॅफिकमुळेच आपण लवकर निघालो, कारण आज संध्याकाळी आपल्याला आपल्या गावाला पण जायचं. आणि या ट्रॅफिकमध्ये आपल्याला मर्सिडीज पण दिसून गेली. आपण उतरून गेलो जास्त ट्रॅफिक होती. आता आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलो स्पेशल. भावांनो तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि आपण दूरदर्शनच केलं, कारण आज संध्याकाळी आपली ट्रॅव्हल्स पण होती. आपलं दर्शन वगैरे करून झालेलं आहे भावांनो. चाललो आपण आता गाडीकडे. आणि आम्ही मागच्या वेळेस संडेला आलो होतो तेव्हा केदार जाधव क्रिकेट अकॅडमी पण. आज आम्ही परत चाललो तिथं ते अकॅडमी पाहायला. स्केलअपला आपल्याला संडेला तिथं प्लेअर दिसले नाही ना, तर खूप. आणि भावांनो तिथून अशी गोष्ट माहीत पडली की तिथं फक्त अंडर 14चेच प्लेअर प्रॅक्टिस करतात. मोठ्या मुलांची प्रॅक्टिस दुसऱ्या शाळेत होते, ते आहे इथून 5 किलोमीटर दूर. आणि हे आहे केदार जाधव क्रिकेट अकॅडमी. या अकॅडमीची फी आहे 6 महिन्याची 18,000 रुपये आणि एका वर्षाची 32,000 रुपये. हे अकॅडमी बी आपण पाहून घेतले आणि त्यांना सांगितलं विचार करून सांगतो. आणि नंतर आलो आम्ही इकडे रोल खाण्यासाठी. आणि रोल खाऊन झाल्यानंतर निघालो आम्ही कर्वेनगरमधून आकुर्डीला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता मस्त दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे दगडूशेठ हलवाईचं. आणि आपण आता आलेलो आहे फ्लॅटवर. म्हणजे ते मी तिथून येत होतो ना, तेव्हा शूटिंग जास्त काढता नाही आला. पण एवढा जोरात पाऊस चालू होता, आम्ही रेनकोट घालून घेतला, मोबाईल आपला अंदर दबून गेला होता, म्हणून काही जास्त आपण शूटिंग काढू शकलो नाही. पण आता आपली 7:30 वाजता ट्रॅव्हल्स आहे. आपली बॅग पॅक झालेली आहे आता मस्तपैकी. तर आम्ही निघू आता मस्त. म्हणजे अजून बारे काहीतरी 7:30 वाजले वाटतं. तर मग आता आम्ही मी चाललो, म्हणजे आम्ही नाही, मीच चाललो फक्त. दादा इथंच थांबणार आहे. आता अकॅडमी वगैरे पाहून झाली, आता फक्त डायरेक्ट ॲडमिशनसाठी येणार आहे. म्हणून आपल्याला आता ब्लॉग कंटिन्यू करतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाऊ दे रे हो. मला काही नाही, आता भूक नाही लागणार दादा. आणि आपलं नशीब बी एवढं खराब आहे की ट्रॅव्हलचा टाईम झाला आणि तेव्हाच चालू होऊन गेला पाऊस. नंतर आपण 7:30 वाजता ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि आपण इंस्टाग्रामवर घरी जाण्याची स्टोरी टाकली. तर तिथं आपल्याला एका भाऊचा मेसेज आला. त्या भाऊचा असं म्हणणं पडलं की तुमच्या गाडीचा नंबर का. आणि आपण त्या गाडीचा नंबर सांगला आणि तो भाऊ म्हणे मे बी त्याच गाडीत आहे. म्हणून आपण त्याला भेटायला गेलो आणि तो भाऊ आपला फॉलोअर्स होता वरून आपल्या गावाजवळचा भाऊ बोरखेडाचा होता. बोरखेडा आपल्या गावाहून फक्त 5 किलोमीटर दूर आहे. आणि 12 वाजता गाडी कुठेतरी थांबली भाऊ जेवण करण्यासाठी. म्हणून आपली गाडी इथं थांबलेली आहे जेवणासाठी. पण आपल्याला ती जेवण करायची इच्छा नाही आहे. बाहेर उतरलो आणि इकडे पाहू शकता तुम्ही हनुमानजीची मूर्ती आहे. आणि इकडे नंतर आपण ट्रॅव्हल्समध्ये गेलो आणि डायरेक्ट झोपून राहिलो. म्हटलं आता डायरेक्ट सकाळीच मलकापूरलाच उठू. सकाळ झालेली आहे. आपण उठून गेलो लवकर. अजून मलकापूरला 1 घंटा बाकी आहे. आता की परत झोप लागणार नाही, 1 घंटा जागीच राहणार. आणि आपल्याला काही ट्रॅव्हल्समध्ये झोप लागत नाही, कशी तरी झोप लागली. पण आपण उठून गेलो अचानक. अजून मलकापूरला 1 घंटा बाकी आहे. आणि शेवटी येऊन पोहोचलो ना रे वो आपण डायरेक्ट मलकापूरमध्ये. मी दोघे चाललो आता बस स्टँडवर. ते आहे ना रे वो आपलं मलकापूरचं बस स्टँड. आणि करेक्ट 7:30 वाजता आपण मलकापूरमध्ये पोहोचलो. आणि 8 वाजता आपल्या कुऱ्याची गाडी लागणार आहे.
आणि नंतर लागलीच ना रे भाऊ आपल्या कुऱ्याची गाडी. आणि कुऱ्यात येताच पप्पा आपल्याला घ्यायला आले म्हणून चाललो आम्ही आता घरी. म्हणून आजसाठी एवढंच भावांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवे असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि जर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून घ्या. भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.